धनंजय मुंडेंचं नाव सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीने येऊ लागलं की धनंजय मुंडेला घेरण्यासाठी, त्यांच्या राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी विरोधक असेल किंवा काही लोकांना हाताला धरून हे प्रकरण आणखी उचललं जात आहे, अशी सुद्धा टीका होते की धनंजय मुंडेला राजकारणातून संपवण्यासाठी. विरोधक नाव देऊ नका, शाने असले ना म्हणा, कोण आहे ते विरोधक नाव देऊ नका. ती घटनाच अशी घडली, त्याच्यात हर एकाचं रक्त खवळून उठायला लागलं, हर एकाच. त्याला राजकारणाकडे कशाला वडिता? आणि जर सरकारला वाटतंय हे राजकारण करतेत, विरोधक द्या ना न्याय. मग लोक तुम्हाला म्हणते सरकारनं न्याय दिला, तुम्हाला कामं करायचे नाही. दुसरा कुणी आवाज उठवायला लागला की म्हणायचं तुम्ही राजकारण करायला लागला. हे चांगलं नाही ना. म्हणजे याचा अर्थ असा होतो मग खून करणाऱ्याला तुम्ही बळ द्यायला लागला. कुणी आवाज उठवला राजकारण करायला लागले, कुणी बोलायला लागलं नाही ते विरोधीचे आहेत, कुणी एखादा समाजाच्या वतीने उठायला लागला नाही ते आमक्याच ऐकतो. मग खरी परिस्थिती दडपवली जाते. म्हणजे याचा अर्थ तुम्ही मारे करायला पाठबळ द्यायला लागला. त्याचा अर्थ असा होतो म्हणजे आवाजच उठवायचा नाही का लोकांनी, लगेच राजकारण आणायचं. मी बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला सांगतो की हा जनतेच्या वतीनं मोर्चा आहे. लेकीनं आव्हान केले, संतोष भैयाच्या लेकीनं आव्हान केलं माझ्या बापासाठी, माझ्या बापाच्या न्यायासाठी सगळ्यांनी मोर्चात सहभागी व्हा. माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे. माता मावल्यासह सगळ्या पक्षातले लोकसुद्धा या. कोणी म्हणू नका की मी सत्तेत आहे आणि कोणी म्हणू नका मी विरोधात आहे. सगळ्याची सगळे बाहेर निघा. जो दिसणार नाही ना त्याला समाजाला सामोरं जावं लागणार आहे, रोषाला. एक माहिती अशी पण कळते आहे, ती खरी आहे की खोटी कदाचित तुम्हाला लोकांनी सांगितली असेल, की धनंजय मुंडेंच्या बूथ प्रमुख म्हणून मयत संतोष देशमुखनी काम केलेलं मसाजोगला. मला रात्री ती माहिती कळाली की 2-3 जणांचे होतं ते, की काय प्रमुखसुद्धा आहे त्या पक्षाचा. तो लय इमानदार मुलगा होतो. तो लय पक्षात त्यांना तोलायची गरजच नाही. हां, तो इतका इमानदार मुलगा होता की प्रचंड गोरगरिबांच्या मदतीला जायचे, प्रचंड. अहोरात्र 24 घंटे. घरं बी नाही त्यांना. आता आपण स्वतः बघितले, घर पण नाही. फोन आला का लोकांच्या मदतीला जायचं 24 तास. 20-25 वर्षापासून तेच काम. मग अशा बांधवांचं जर तुम्ही हत्या करणार असले आणि त्याला न्याय देणार नसले, त्याला जातीकडे न्यायला लागलात तुम्ही. आणि ते टंबळे पोरं ती, ते संडाचं टंबळ असतं बघा भोक्ष पाडलेलं, तसले ते भंगार पोरं. ते काय स्टेटसच काय टाकी, ते फोटोच काय टाकायला लागले. म्हणजे लोकांचे लेकरं मारून तुम्ही त्या स्टोऱ्या जोडायला लागलात का? त्याला स्टोऱ्या जोडीता, गाणे टाकीता त्याच्यावर. कोणत्या दिशाला चाललात तुम्ही? तुम्हाला वाटतंय तसं नाही. वाशाने लय पाहिले भरल्यासारखं करू नका तुम्ही. तुम्हाला कळल. आता 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 नाही इथून पुढं सहन करत आम्ही. पाटील साहेब, मराठा आणि वंजारी समाज बीड जिल्ह्यामध्ये एवढा सलोख्याने होता. एक गड होता दोन्ही समाजाचा. गोपीनाथ मुंडे अरे साहेब मग गड होता ना टाकाना मध्ये, कशाला घरांना लपून होता त्यांना? जनतेकडून सगळ्या गोरगरिबाच्या निवडून यायचे. निवडणुकीच टायमाला तुम्हाला मराठा पाहिजे, धनगर पाहिजे, मुसलमान पाहिजे, दलित पाहिजे, 18 पगड जातीचे पाहिजे, गोरगरीब मायक्रो ओबीसी पाहिजे. तुम्हाला सगळ्या जाती धर्माचे लोक पाहिजेत. आणि हडपायला तुम्ही, सगळं हडपिता तुम्हीच, बळकिता तुम्हीच, गुंडगिरी करून पैसा कमिता तुम्हीच, लपूनच तुम्हीच ठुता. कशाला ठुतार लपू? पण गोपीनाथ मुंडे साहेब होते त्यावेळेस दोन्ही समाज गुन्हे गोविंदानं राहिलेले. फार संघर्ष बघायला भेटला नाही. पण गोपीनाथ मुंडेंच्या नंतर संघर्ष वाढला. ते झाकणं नसणारे टंबळे, त्यांचं आपण चांगलं नाव घेतलं मुंडे साहेबांचं, कितलं की ते टंबळे नसतात कधी, झाकणं नसलेले बिगर बुचनाची. त्या पैदाशी लगेच लेट्यात आमच्या साहेबाचं नाव घेऊ नको. पण गोपीनाथ मुंडे तर सगळ्यांचे चांगलं नाव घेतलं ना, याच्या पाठीमागे एकदा घेतलं, तेव्हापासून आणखी घेतलंच नाही. मग हा, की तो माणूस एकदम चांगला होता. कधी जातीवाद पसरू देत नव्हते. सगळ्या जाती, तर आमचे सगळे मराठ्यांचे आमदार त्यांच्याकडेच असायचे बीड जिल्ह्यात. सगळे कामही करणार, सलोखा टिकून ठेवणार, बरोबर हाताळणार सुद्धा. असं आपण आता त्यांच्याबद्दलचं काम त्या काळातलं जास्त आपल्याला माहीत नाही, पण ऐक्यू जी माहिती त्यानुसारच ऐक्यूनुसारच बोलतोय आपण. त्यामुळं आपण चांगलं म्हणलं की त्यांचे जे काय आहेत ना हुरडाफुके, हे हुरडाफुके, हे भंगारे भुंगारे टंबळे, ते इतडेच येते. लय बी नाहीत, पण ते असे याच्यात आहेत ना सध्या मस्तीत, की ते मग ते काहीतरी म्हणणार आमचं हे लिहू नको आणि नाही लिहित, जाय तिकडे.
हा, पण नाही बोलत. या दोन म्हणजे हे आपण त्यांच्यावरती प्रेम माया दाखल गेलं का ते उलट माणसाला उचकिणार. पण याला कारण राजकारणच आहे दोन्ही समाजाच्या संघर्षामध्ये. त्यांना दुसऱ्याचं खपतच नाही, देखत नाही त्यांना. त्यांच्या नेत्यांना जसं मुंडे साहेबांना त्यांना जसं देखत होतं, त्यांना बरं वाटायचं, कोणाला मदत करणं, कोणाला सहकार्य करणं, कोणाच्या दुःखात धावून जाणं, हे जे त्यांना चांगलं काम करावं वाटायचं ना, हे आत्ताच्या यांना ते जमतच नाही. त्यांना वाटतं आम्ही म्हणजे काय येतो काय नाहीत, म्हणजे नुसती मगरुरी. आणि मग त्यांना असं वाटतं ना आम्ही कोण येत आणि कोण नाहीत, कसलं बोलणार, काही पण करणार. आता आमच्या विरोधात कोणी टीका केली ना, आमच्या माणसाने त्याला कमेंट करतात. हा. आणि त्याला जसं काय टीका करण्याला वाटलं पाहिजे माया मागं लय कुठीनं पब्लिक आहे मागची. अरे हे लोक भरेवर घालणार आहेत फक्त, यांना कळत नाहीये आपण कोणत्या दिशेनं चाललो. पण पाटील साहेब, बीड जिल्हा ठीक आहे, हा संघर्ष सोडला तर अनेक चांगल्या गोष्टी आहेत बीड जिल्ह्यामध्ये, अनेक पॉझिटिव्ह गोष्टी आहेत बीड जिल्ह्यामध्ये. एवढे संत महात्म्यांचे मोठमोठे गड आहेत. सगळे चांगले आहेत, बीड जिल्हा चांगला आहे, सगळे लोक चांगले आहेत. पण यांच्या ज्यावेळेस हातात पडलं ना, यांच्यात दुसऱ्या जातीविषयी द्वेष वाढला. हम करेसो कायदा असा खेळ झाला यांचा. आम्ही म्हणतो तसंच, नाही तर मग तुला हाणून मारू. किती दिवस? 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष बापान ठेवलोय हमेशाच. बापाची पेंड आहे काय हमेशा? तुमच्या आता दांडके धन लोकांच्या नाहीत का काय? मग तुम्हाला शांतता राहावी हे वाटतच नाहीये. या बीड जिल्ह्यात असं, या राज्यात असं यांना शांतता राहावं वाटतच नाही. आपलं इतके दिवस आंदोलन सुरू आहे, आम्ही काहीच होऊ देत नाहीत कुठं. यांना उकळ्याच फुटत्यात, अशा उकळ्याच फुटत्यात. म्हणजे यांना वाटतं काहीतरी तेढ निर्माण होऊन काहीतरी दंगली व्हावं. पण सर्वसामान्य माणूस आता ह्या सगळ्या गोष्टी करून म्हणजे कंटाळलेला आहे. त्याचं म्हणणं असं आहे की बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होतं आहे, पुढं रोजगाराचे प्रश्न निर्माण होतील, फॅमिलीज तिथून बऱ्यापैकी निघून गेलेल्या आहेत. जसं सूरज दसाने आरोप केला, बीड सोडून काही फॅमिली पुण्याला शिफ्ट झालेल्या आहेत. पुण्याचं म्हणजे बीडचं गत वैभव, सालोख्याचं, सामाजिक, संत परंपरेच्या सगळे जेवढे गड आहेत ते कसं बघता तुम्ही पुढं व्हायला पाहिजे? सर्वसामान्य, जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना वाटतं की बीड पूर्वासारखं झालं पाहिजे. यांना काही जणांना कशाची परंपरा आणि कशाची फिरंपरा, हा, यांचं ते पायापुरतंच आहे. तेवढं ते पहिले लोटकं भरून पाणी ठेवत होते तसं यांना त्या लोटकं भर पाण्याचा उड्या आणायची सवय पहिल्यापासून. यांना तेवढंच ते त्यांना खूप वाटतं आमचं लई आहे तेवढेच. यांना काहीच परंपरा फिरंपरा काही जणाला. बाकीचे त्यांच्यासुद्धा खूप चांगले लोक आहेत, पण काही जण परंपरा नाही फिरंपरा नाही, त्यांच्या माझं तर नमस्तेतच येते. पण ज्या दिवशी बेतन ना, त्या दिवशी त्यांना वाटतं ह्या चिल्लर चिल्लर गाबड्यांमुळं चांगल्या चांगल्यानं सुद्धा भोगायची वेळ आहे. बरं, हा संघर्ष कसं संपेल बरं पाटील? कसं संपेल? आता तुम्ही माणसंच मारून टाकायला लागले, तुम्ही माणसंच मारून टाकायला लागले. मराठा संपणं एवढं सोपं आहे का तुम्हाला? नाही, हा संघर्ष कसा संपेल? आता ते त्यांनाच माहिती, दोघाला कसा संपवतोय आणि कसा संपवायचा आहे त्यांना दोघालाच माहिती. माणसं मारून संपवायचं आहे का त्यांना कुठं शांततेत बसून सगळ्याला सांगून हे करायचं. पण ते काही लोक त्यांच्यात काशे आहेत, त्यांना लयच माजन मस्ती. त्यांना वाटतच नाही एखादी घटना झाली आणि द्या सोडू, अशी वच वच चाव 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 करणार. मग त्यांना वाटतं आम्ही ते गोतल्या आळ्यासारखी, त्यांना वाटतं आम्ही लयच भारी आहेत. तुम्ही भारी भुरी काही नाहीत, फक्त शांतता राहावा. सगळ्यांना वाटतं म्हणून बाकीचं ऐकून घेते. तुम्हाला मोजीत कोण नाही रे.